नमस्कार. डॉक्टर दरेकर यांचा सकाळी सकाळी फोन आला आणि त्यांनी सांगितलं की ऐलान केलं की ह्या देशाला वाचवायचं असेल तर भाजप हटाव देश बचाव असा नारा द्यावाच लागेल. कारण कालच्या 2 दिवसात जी घटना घडली आहे की इमानदार असणारे केजरीवाल आणि आम आदमीचा सरकार दिल्लीमध्ये भाजपाने स्वार्थापोटी त्यांना बदनाम केलं. ते ॲक्च्युली इमानदार लोक होते, मान्य अण्णा हजारे यांच्या पठडीत वाढलेले लोक होते आणि त्यांना बदनाम करून दिल्ली सरकार ताब्यात घेतलं. दिल्लीमध्ये भाजपाने सत्ता मिळवली. केवळ निगेटिव्ह प्रचार करून त्यांना बदनाम करून जेलमध्ये टाकून यांनी सत्ता मिळवली. परंतु न्यायव्यवस्था कायदा सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणतात. त्याप्रमाणे दिल्लीमध्ये न्यायालयाने केजरीवाल यांना निर्दोष मुक्त केलं, कारण त्यांनी काही घोटाळा केलाच नव्हता. आता या तुलनेत जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा घोटाळा आहे, एवढे मोठे भ्रष्टाचार आहे, ते मात्र भाजप प्रणित असल्यामुळे त्यांच्यावर कोणती कारवाई होत नाही. आता महाराष्ट्रामध्ये चाललेलं सरकार जे भाजपाचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना बरोबर घेतलं आणि कितीतरी वेळा खोके खोके एकदम ओके अशा नाऱ्या दिल्या. अजित पवारने पहाटे जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारवर 70,000 कोटीचा घोटाळा होता. त्यांच्यामध्ये ह्या लोकांनी जो धुमाकूळ घातला, यांना मात्र भाजपने अजिबात जेलमध्ये टाकलं नाही, क्लीन चिट दिली आणि स्वतःबरोबर घेतले. मग ह्या दिल्ली सरकारमध्ये आम आदमी पक्षाचं चांगलं चाललेलं सरकार जर यांना शराब घोटाळे में डूब गया म्हणून त्यांना बदनाम केलं, तर महाराष्ट्रामध्ये काय आहे? महाराष्ट्राची जनता सहन करते म्हणून तुम्ही महाराष्ट्रामध्ये असं भ्रष्टाचारी सरकार बसवलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला लुटलं आहे. महाराष्ट्राची जनता शांत आहे, परंतु महाराष्ट्राची जनता ज्ञानी आहे, सुशिक्षित आहे, क्वालिफाईड आहे, त्यांना सर्व काही समजतं. परंतु महाराष्ट्राच्या जनतेने आता उठाव करण्याचं ठरवलं आहे. महाराष्ट्राची जनता एकवटली आहे, कारण ह्या अँटी इफेक्ट झाला आहे. केजरीवालच्या सुटकेमुळे अँटी इफेक्ट झाला आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला कळालं आहे की केजरीवालच्या सरकारपेक्षा तर महाराष्ट्रामध्ये हे सरकार एवढं भ्रष्टाचारी आहे, एवढं भ्रष्टाचारी. यांच्यामध्ये 90% लोक भ्रष्टाचारी आहेत, 90% लोक वाटणे घेतात, 90% लोक अब्जाधीश आहेत, 90% लोक भ्रष्टाचारी, वंशवादी आणि गुंड प्रवृत्तीचे आहेत. तरी हे सरकार कायद्याने चालतं असं दाखवणारं हे भाजप यांनाच हटवण्याची गरज आहे असं डॉक्टर दरेकरने म्हटलं आहे. आणि डॉक्टर दरेकरने ह्याला भव्य असं आंदोलन छेडायचं ठरवलं आहे. कारण अण्णा हजारे ज्या वेळेला केजरीवालवर भाजपने आरोप केले होते, त्यावेळी अण्णा हजारे तर केजरीवालच्या विरुद्ध बोलत होते. आज जेव्हा न्यायालयाने केजरीवालला निर्दोष मुक्त केलं, तेव्हा आज अण्णा हजारेंनी पलटी मारली आणि माझ्या कार्यकर्ते चुकीचं करणार नाही. अरे पण महाराष्ट्रामध्ये काय चाललं हे अण्णा हजारेला दिसत नाही, म्हणून सैनिक समाज पार्टीने त्याचा उठाव केला आहे. सैनिक समाज पार्टी डॉक्टर दरेकर बरोबर ह्या महाराष्ट्रातील सरकार हटवण्यासाठी आंदोलन करणार आहे आणि आंदोलन सुरू झालं आहे. कारण भौतिक आंदोलन आहे. महाराष्ट्रातील 13 करोड जनता या सैनिक समाज पार्टीबरोबर येत चालली आहे आणि ह्या भव्य आंदोलनाने मुख्य मुद्दा तर भाजप हटाओ देश बचाव आहे. त्याआधी महाराष्ट्राकरिता महाराष्ट्र बचाव आणि भाजप हटाओ, महाराष्ट्र बचाव आणि हे देवेंद्र फडणवीस सरकार हटाव. कारण यामध्ये हे जे राष्ट्रवादी आहेत आणि शिवसेनेचा गट आहे, एकनाथ शिंदेचा आहे, या लोकांनी कोणताही देशाचा, महाराष्ट्राचा, राज्याचा विकास केलेला नाही. यांना पायउतार करावंच लागणार आहे आणि त्यासाठी कायदे तज्ज्ञ असलेली जनता
महाराष्ट्रातील जनता या सैनिक समाज पार्टीच्या आणि डॉक्टर दरेकरच्या आंदोलनाबरोबर येणार आहे. त्यामुळे सर्व जनतेने एक वटून सैनिक समाज पार्टीच्या बोट धरून या सरकारला पायउतार करायचा आहे. त्यामुळे हे भ्रष्टाचारी सरकार घालवलंच पाहिजे. यांच्यामधले जे 90% गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत यांच्यामुळं सगळ्या समाजाचा सत्यानाश झाला आहे, विकासाला खीळ बसली आहे. म्हणून डॉक्टर दरेकरच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील तमाम जनतेने सामील व्हावे ही नम्र विनंती. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.